जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य। नमस्कार माझा सद्गुरु राम। जय जय रघुवीर समर्थ। 21 समासी आपण बघत आहोत सगळेजण. आणि बराच दिवस चालणारा विषय आहे. म्हणजे आपल्याला आता अनुभव आला असेल, बहुतेक वर्ष झालं, दीड वर्ष, हां 7-8 महिने झाले, जास्तीच झाले. अजून आपण तिसऱ्या समासावर आलेलो आहोत. तर हा सावकाश सावकाश चालणारा विषय आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक विषय सावकाशच चालत असतात, किंवा असं म्हणूया आपल्या आयुष्याबरोबर चालत असतात. ते जास्त सोयीचं आहे. तर असे आपले जे विषय चालू असतात त्याच्यासारखा हा विषय आहे असं धरू नका. तर हा आपल्या आयुष्याला वळण देणारा विषय आहे असं आपण गृहीत धरूया. 21 समास लिहिलेत. आता ह्याबद्दल पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं का ह्याचं अनन्यसाधारण, व्हाय इज इट ग्रेट. खरंच का महत्त्वाचं आहे. थोडक्यात आहे, हल्ली थोडक्यातच लागतं नाही का. फार लेंदी झालं ना कंटाळवाणं होतं, आणि लेंदी झालं तरी आपण कंटाळत नाही. अशा आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी असतात, बरोबर आहे. तरी देखील आपण त्या सातत्याने करत राहतो, कारण काही गोष्टींना सातत्यच महत्त्वाचं असतं. आमच्या इथे गुरुजी होते, म्हणजे मी जेव्हा नवीन गडावर आलो होतो त्यावेळेस वर्ग चालायचा. 1 महिन्याचा वर्ग असायचा तो. आणि 1 महिन्याचा वर्ग तर क्षौर करायला लावायचे. म्हणजे पहिल्या दिवशी सगळ्यांचे भांग वेगवेगळे असायचे, दुसऱ्या दिवशी एकच सगळं. पटकन कळायचंच नाही कोण कोण आहे नक्की मागून बघितलं की. कारण तो न्हावी तुम्ही काय वाटेल ते सांगा, तो त्याच्याच पद्धतीने काम करायचा, फिक्स्ड होतं. आता 1 महिन्याचा तो वर्ग, त्यामध्ये पेटी शिकवली जायची. तर सारेगम पधनिसा सानिधप मगरेसा दादरा शिकवला जायचा. 6 मात्रा, दा धिंदा दा तुना. 5 दिवस झाले, ह्याच्या पुढेच काही जाईना. तर आता कसं होतं, सामान्यपणे शिकवलं कसं जातं, त्या मुलाला पण गोडी वाटावी, सो इट्स दॅट वे. तिथे पद्धत वेगळी असायची. शिक्षक ठरवायचे हा पेटीला योग्य आहे का तबल्याला योग्य आहे, हा गायला योग्य आहे का. म्हणजे ती कॅटेगरी शिक्षक ठरवणार आहेत. मला काय वाटतंय ते नाही शिकायचे, माझ्यासाठी काय योग्य आहे ते शिकायचे. सो देर इज अ होल लॉट ऑफ डिफरन्स, फरक आहे हा. आणि त्या पहिले 6 ते सारेगम पधनिसा सारेधम वगैरे एवढंच कंटिन्युअस 4 दिवस झाले. म्हणजे त्याला एक लिमिट होतं. मी गमतीने सांगतो, ह्यालासुद्धा आम्ही 4 दिवस सहन केलं. ही आता पुढची हे पण नाही सहन करणार आहे. 4 दिवसापर्यंत ते दुसरं काही पुढे जाईच ना, काहीच करेना. कंटाळल्यानंतर एक म्हणाला, अहो किती दिवस तेच. मग आमचे गुरुजी म्हणाले, हे जे तुला तेच वाटतंय त्याला चांगला शब्द आहे रियाज असं म्हणतात. एकच गोष्ट वारंवार सातत्याने तेच करत राहणे. तुला स्वप्नात सुद्धा तीच बटणं दिसायला पाहिजेत. आणि स्वप्नात सुद्धा बोट हललं जागृत अवस्थेत, म्हणजे स्वप्न बघत असताना शरीर हलतं, तसं जरी हल्लं तरी त्या बटनांचं अंतर तुझ्या बोटाला कळलं पाहिजे. हे इथेच आहे, एवढ्या अंतरानेच बोट तुझं पडलं पाहिजे. इतका त्याला रियाज झाला पाहिजे, सातत्य. आणि आपल्याला एका गोष्टीचं सातत्य झालेलं आहे, ते म्हणजे सातत्याने मी देह आहे हे पक्क बसलेलं आहे. आता गंमत अशी आहे, कोऱ्या पाटीवर लिहिणं सोपं आहे का अनेक रेघोट्या ओढलेल्या पाटीवर लिहिणं सोपं आहे. अनेक रेघोट्या लिहिलेल्या पाटीवर लिहिणं शक्य आहे, सोपं नाही आहे. कारण जे लिहिलंय ते नंतर वाचता येणं शक्य नाही आहे. दिस इज द प्रॉब्लेम. म्हणून मग काय करावं लागतं, पुसावं लागतं. आणि ही पुसण्याचीच क्रिया फार वेळ खाते बघा. सगळा गडबड, सगळी साधना, सगळा रियाज चुकीचं एकदा बसलं ना की ते बसलं. आणि आपलं तसं झालेलं आहे, पक्क बसलंय. मी देह आहे की नाही, नाही हो म्हणाच. मी देह आहे, पक्क झालेलं आहे. आणि मी आत्मा आहे,
हे पक्क बसत नाही आहे, ते बसतच नाही आहे. ते येतं आणि जातं, ते उभंच राहतं आहे, ते बसायचं नाव घेत नाही आहे. आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, बरेच जण सांगतात, मकरंद असं सांगत असतात, तुम्हाला जेवढी देहबुद्धी सोडणं अवघड आहे तेवढं मला देहबुद्धीवर येणं अवघड आहे. हे समजणं किती अवघड आहे, अवघड आहे. कारण ह्याच्यासाठी करावं काय लागतं? रियाज, सातत्य, वारंवार एकच गोष्ट परत परत. आणि म्हणून त्याला आपल्या उपनिषदांमध्ये सांगितलं तच्छ्रवणम, तत्कथनम, तच्चिंतनम. तेच तेच वारंवार केल्याने शक्य आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल, मॉथ जो तयार होतो अळीपासनं फुलपाखरू तयार होतं. तर ते होतंच कसं तयार? तर ते अळी जी असते, एखादं पक्षी तो पाखरू त्याला उचलतं त्या अळीला आणि आणून ठेवतं आणि त्याच्या भोवती विणतं सगळं, मातीचं म्हणा, अजून कसलं म्हणा, जाळं जे शक्य आहे ते. आणि त्याच्या आत ते जे पक्षी जो आणतो त्या अळ्याला, तर त्या अळीचं शरीर अगदी मऊ असतं, त्याला ते दंश करतं. आणि त्या दंश करण्याने प्रचंड वेदना होतात त्या अळीला. ते इतक्या सातत्याने दंश करून 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 त्या अळीला, त्या नाजूक अळीला त्या कीटकाशिवाय दुसरा ध्यासच राहत नाही. एकच ध्यास राहतो. परिणामतः सातत्याच्या ध्यासाने ती नाजूक अळी मजबूत कीटकामध्ये रूपांतरित होते. सातत्याचा ध्यास, एकच ध्यास, सातत्याने एकच गोष्ट वारंवार आणि परत इन राईट डायरेक्शन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोमेंटम पाहिजे, वेलॉसिटी, सातत्याने एका दिशेने गती, नाहीतर काही त्याला पॉईंटच नाही आहे. आणि ती दिशा योग्य पाहिजे. मग दिशा योग्य आहे की अयोग्य आहे हे समजायचं कसं? सरळ आहे. मला नाही कळलं तरी ज्याला कळतंय त्याचं मी ऐकलं पाहिजे. मग आता कळतंय कोणाला हे ओळखायचं कसं हे सांगणारा हा आजचा समास आहे. श्रोतृ, वक्तृ, लक्षण. म्हणजे बोलणारा कसा पाहिजे. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे आय नो, आणि मी हे सगळे नियम सांगताना तुम्ही माझ्याकडे बघणार आहात, दॅट ऑल्सो आय नो. पण मी वक्ता आहे असं माझं म्हणणंच नाही आहे. मी आपलं माझी सोडवणूक करून घेतो. म्हणजे वक्ता हा अत्यावश्यक आहे आणि तो कसा पाहिजे ते सांगितलं. आणि श्रोता कसा पाहिजे तेही समर्थ सांगतात. करेक्ट. म्हणजे वक्ता आहे आणि श्रोता नसेल तर आपल्या आता बघा सगळ्या ठिकाणी भागवत कथा खूप चालतात, राईट. भागवत आहे आता, शब्द वापरतो, खरं तर मी वापरणं योग्य नाही. पीक आहे सध्या अधिक महिन्यात, म्हणजे इट्स गुड, फार चांगलं आहे. भागवत कथा श्रवणाचं अनन्यसाधारण फळ आहे. आणि का फळ आहे? कारण ते 7 दिवस परीक्षिताने श्रवण केलं आणि 7व्या दिवशी दंश करायला यायच्या आधी तो मुक्त झालेला होता. ही त्याची स्थिती होती. सो ज्याला दंश केला ते त्याचं पार्थिव शरीर होतं. कारण शाप शरीराला मिळालेला होता. साप दंश फक्त पार्थिव शरीरालाच करू शकतो. ते पंचमहाभूतांमध्ये बनलेलं त्या शरीराला दंश केला सापाने. पण मी हे शरीर नाही याचा त्या आत असणाऱ्या परीक्षिताच्या जीव जो होता त्याला बोध झालेला होता. तो निघून गेलेला होता. तो निघून गेला म्हणजे इथून कुठे जाणं नव्हतं, तर त्याला हे कळलं की जाणं आणि येणं ह्याला अस्तित्व नाही, एवढं त्याला बोध झालेला होता. तो तिथे नव्हता. म्हणजे ज्याला दंश केला ते शरीर होतं. हे सांगणारं जो ग्रंथ तो भागवत आहे. भागवत हा असा ग्रंथ आहे 7 दिवसात मुक्ती निश्चित आहे. आणि म्हणून त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त सांगणारा शुकाचार्य आणि ऐकणारा परीक्षित, या दोघांची गरज आहे. गीता 100% समजणारे. गीता त्यासाठीच आहे, तत्त्वज्ञानाचा गाढा ग्रंथ आहे, सारखा ग्रंथ नाही दुसरा. पण मी अर्जुन व्हायला हवंय. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे प्रभो, मी तुला शरण आलेलो आहे. आणि ना ही शरणागती ना खरीखुरी लागते, त्याच्यात थोडीसुद्धा भेसळ चालत नाही. दागिने बनवायला ॲड करतात ना काहीतरी, बरोबर आहे ना, काहीतरी घालतात आणि मग ते ॲड केल्यानंतर त्याला मजबूती येते. इथे त्याच्यात भेसळ चालतच नाही, नो भेसळ. थोडी भेसळ राहिली की बिघडलं गणित. ताकाचं भांड स्वच्छ नुसतं विसळून घ्या पाण्याने आणि ठेवा त्याच्यात दूध. धाडस होईल ठेवायचं?
नाही होणार. का? शंका. चुकून कुठे राहिलं असेल, हे जे चुकून कुठे राहिलं असेल ना, तेच परमार्थाला घातक असतं. चुकून थोडंसं सुद्धा चालत नाही. शरणागती परिपूर्ण. आणि असा तो वक्ता आणि असा श्रोता, ते समर्थांना काय हवंय ते आपण बघूया. हां, आता हे टॅली करायचं आहे 100%. टॅली करण्यासाठीच आपण इथे जमतो आहोत रोज, म्हणजे प्रत्येक वेळी. श्रोता कसा असावा बघायचं आहे, म्हणजे मी आहे का, आणि वक्ता कसा असावा, हा बोलणारा बरोबर आहे का. समर्थांचं ना रोखठोक आहे सगळं इथे ना. गुरुची लक्षणं सांगणारा, म्हणजे गुरु कसा पाहिजे, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावेत सांगणारे एकच आहेत समर्थ. एका अडक्याला समजा 3 गुरु म्हणाले आम्ही येतो, विकत घेता आलं, एका अडक्याला 3 गुरु इतके स्वस्त आहे, टाकून द्या, गरज नाही. का? कारण ह्या लक्षणांमध्ये बसला पाहिजे तो. इट इज मस्ट. थोडक्यात काय समर्थांचं सांगायचं म्हणजे, ती म्हण आहे ना आपल्याकडे, बाप दाखवणे तर हे त्यापेक्षा जरा सौम्य म्हण धरूया आपण. हा सूर्य म्हणजे ते दाखव, अनुभवायला दे. आणि असंच विवेकानंदांचं होतं की नाही. विवेकानंद विचारतच होते मुळी, देव बघितलाय का, आणि बघितला असेल तर मला अनुभवायला देणार का. म्हणजे तुम्ही आहे अनुभवलेलं, आय एम लिस्ट कन्सर्न, माझं काय ते बोला. इफ यू आर देन व्हॉट अबाउट मी. आणि हेच समर्थांचं आहे. श्रोतृलक्षण, श्रोता कसा पाहिजे आणि वक्ता कसा पाहिजे, ते समर्थ आपल्याला सांगतायत. समर्थ म्हणतायत, वंदीन सद्गुरू समर्थ. मागल्या वेळी आपण ह्या पहिल्या 21चा थोडा अर्थ बघितला होता, पण आपण थोडं जस्ट रिकॉल करूया. वंदीन सद्गुरू समर्थ, जो अर्थाचाही अर्थ जयाचेनी हा परमार्थ प्रगट झाला. आता मी सद्गुरूला वंदन करतोय. वंदन करतोय याचा अर्थ शरणागती आहे. वंदन भाव म्हणजेच काय? शरणागती आहे. आणि ही शरणागती परमार्थाचा प्राण आहे. मी शरण जात नाही ना, तोपर्यंत ते कृपाच करत नाहीत. शरणागतीचं अनन्यसाधारण महत्त्व काय आहे? शरण जाणे ह्याचाच अर्थ आपला अहंकार तुकवणे. आपण शरण जातोच केव्हा? संकट आल्याशिवाय आपण शरणच जात नाही. देवाची आठवण प्रामाणिकपणे केव्हा होते? संकट आलं की आता किंबहुना माझ्या स्वकर्तृत्वाला सगळा विराम झाला की आता सुपरनॅचरल पॉवरकडे मी जायला लागतो. तोपर्यंत मी जातच नाही. आणि ती सुपरनॅचरल पॉवर आहे हे किमान आपल्याला मान्य आहे, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. त्याच्या पुढची गोष्ट आहे की आता ही सुपरनॅचरल पॉवरकडे मी शरण जाणे. मला माहिती असून उपयोग नाही आहे, मला शरण जायला हवं आहे. कृष्ण प्रत्यक्ष भगवंत आहे, तिथेच आहे. विचार करा, अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, पांडव सगळे आणि कौरव सुद्धा सगळे. मला सांगा, त्यांच्यामध्ये भगवान आपल्यासारखा पंचभौतिक देहासह वावरतोय. इमॅजिन तर करा, इथे एखादा आत्ता प्रत्यक्ष देव ह्या पंचभौतिक देहाचा कुठला तरी आधार घेऊन इथे येऊन बसलाय, असं आपल्याला कळलं तर काय होईल? काही नाही, आपली डिमांडची लिस्ट पहिले पुढे येईल. बरा सापडला. मूर्तीतनं तर मी तुला माझ्या भावामुळे बाहेर काढू शकत नाही, आत्ता सापडला. शरणागती ते तिथेच आहेत. अर्जुन तिथेच आहे. अर्जुन पूर्ण सखा आहे, अगदी. म्हणजे किती सख्य आहे दोघांचं, म्हणजे एकदम सख्य आहे. दोघं एकमेकांच्या मांडीवर झोपतायत, मैत्री. दोघं एकमेकांचे घोडे धुत आहेत. भगवंत अर्जुनाचे घोडे धुतोय हो. काय किती सख्य करावं, काय कमाल आहे. त्याला पण ज्ञान दिलं नाही जोपर्यंत तो म्हणाला नाही शिष्यस्तेहम, मी शिष्य झालो. ह्याचाच अर्थ मी शरण आलो. शिष्य झालो म्हणजे काय? मी शरण आलो. आणि मग शरणागती झाल्यानंतर मी ज्ञान देतो. म्हणून भगवंत म्हणतो, ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. जे माझ्याकडे येतात म्हणजे शरण येतात त्यांना बुद्धियोग देतो. तो बुद्धियोग मिळवावा लागतो. समर्थ इथे म्हणतात, वंदीन सद्गुरू समर्थ. आता मी वंदन करतो म्हणजेच मी आता शरण जातो, कारण हा विषय गहन आहे. वंदीन सद्गुरू समर्थ, जो अर्थाचाही अर्थ, अर्थाचाही अर्थ, अर्थ या शब्दाने मी मिळवतो नाही का.
काय मी सगळ्या गोष्टी मिळवतो, मग पैसा असेल काय बाकी सगळं ऑल दोज थिंग्स सगळं जे काय मी मिळवतो. सो मी मिळवतो म्हणजे काहीतरी ह्या सृष्टीमधलं काहीतरी महत्त्वाचं मी माझ्याकडे संचय करतो असं त्याला म्हणायचं अर्थ. आणि त्या सगळ्या संचय केलेल्यामध्ये सुद्धा काहीतरी अजून श्रेष्ठ आहे, अर्थाचाही अर्थ. जे मी मिळवलंय त्याच्यातलंही सार आहे ते. मग आता इथे समर्थाने काय मिळवलेलं आहे, त्याच्यातलं जे अगदी अल्टिमेट सार ते आत्मतत्व. वंदीन सद्गुरू समर्थ जो अर्थाचाही अर्थ जयाचेनी हा परमार्थ प्रगट झाला. जिथून हा परमार्थ प्रगट झालाय, प्रगट झाला उद्भवला दिसायला लागला. प्रगट झाल्यापेक्षा तो दिसायला लागतो. त्याला दृष्टी येणं असं म्हणतात नाही का. आपल्याला दिसत असतो. मी रस्त्याने जात असतो, रस्त्याने मी जात असताना किती गोष्टी रस्त्यावर असतात, माणसं आणि व्यक्ती आणि वस्तू भरपूर असतात. सगळ्या दिसतात का आपल्याला? नाही दिसत. पण एखादा वेडावाकडा नाचत जात असेल तर लगेच दिसतो. दिसतो की नाही? म्हणजे तो त्याचं प्राकट्य करतो, प्राकट्यीकरण करतो, वेगळेपणा काहीतरी दिसतो. सो ही बिकम्स विजिबल. तसं जयाचेनी हा परमार्थ, त्याच्या कृपेमुळे हा परमार्थ माझ्या डोळ्यासमोर प्रगट होतो. म्हणून समर्थांचा एक अभंग आहे, वैद्य भेटला सुखदाता, रोगा पालट झाला आता. मला सुख देणारा वैद्य भेटला, त्याने माझा रोग पालटला. केलं काय त्याने? रस ओतीला कानात, माझ्या कानात रस ओतला. त्याचा परिणाम येवनी झोंबला नयनात. जो कानात ओतलेला रस आहे तो माझ्या डोळ्यात येऊन झोंबला, दृष्टी बदलली, दिसायला लागलं, प्रगट झालं. तो परमार्थ प्रगट होतो. सद्गुरू वचनांमुळे जो न दिसणारा गुप्त असणारा तो प्रगट होतो, प्रगट झाला. जयाचेनी स्वरूप प्राप्ती, होऊन फिटे जीवित भ्रांती. जयाचेनी पूर्ण होती सर्व मनोरथ. जयाचेनी स्वरूप प्राप्ती, त्याच्यामुळे स्वरूपाची प्राप्ती होते. स्वरूप, आपलं रूप, आत्मरूप लक्षात येते सगळ्यांच्या. तर ते स्वरूपाची प्राप्ती होते. प्राप्त होणे, मिळणे. किंवा मिळणे म्हणजे काय होतं? लहान असताना मला हिंदीमध्ये धडा होता, चाचा का इनक होता, आहे ना धडा होता, काहीतरी डोक्यावर असतो चष्मा थोडक्यात. आणि ते सगळे गावभर शोधतात आणि नंतर मग तो असतो की अरे तुझ्या कपाळावरच आहे चष्मा. सो तो होता तिथेच, पण मिळाला होता का? होता पण मिळाला नाही. तो हरवलेला होता, तो नष्ट नव्हता झालेला, हरवलाय किंवा मला नाही आहे. सो माझ्यापासनं तो लांब आहे, म्हणजे मला प्राप्त झाला तो तिथेच आहे. जयाचेनी स्वरूप प्राप्ती, स्वरूपाची अशा प्रकारे प्राप्ती होते, मिळतं. आपलंच आहे ते मिळतं. आपणच हरवलेल्या वस्तू असतात आणि अचानक मिळतात. हां, गंमत असते. बघा अनुभव येतोय का? मला येतो अनुभव. माझ्या खोलीमध्ये, इथं घर नाही आहे, खोली आहे. खोलीमध्ये जी वस्तू मला ज्या वेळात हवी असते ती त्या वेळात कधीच मिळत नाही. हा अनुभव येतो. आपल्याला येत नसेल पण आपल्या मुलांना तर 100% येत असणार आहे. आणि मग ती हाका मारतात आपल्याला, मग ते अचानक आपण मिळवून देतो. तिथेच असते पण ती दृष्टीला दिसत नसते. दॅट इज द प्रॉब्लेम. कारण दृष्टी माझी स्थिर नसते. त्यांच्या बुद्धीला अन्य व्यवधानं असल्यामुळे दृष्टीकडनं जाणारं आत जे ज्ञान आहे ते सिंथसाइज करत नाही ब्रेन. एवढाच फरक होतो. तुमच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवता डोक्यातले आणि एकच फोकस्ड असता, हेच मिळवायचं आहे की ते दिसतं, बरोबर दिसायला लागतं, दृष्टी. तसं होऊन फिटे जीवित भ्रांती, स्वरूपाची प्राप्ती होते. मी जीव आहे ही भ्रांती फिटते. जयाचेनी पूर्ण होती सर्व मनोरथ, सगळे मनोरथ पूर्ण होतात. हे छान आहे की नाही? सगळे त्याच्यासाठी तर खटपट आहे. पण इथे त्याचा अर्थ वेगळा घ्यायचा आहे. पूर्ण होती म्हणजे पूर्ण होणे. पूर्ण होणे म्हणजे काय? अपूर्ण न राहणे अशा अर्थाने घ्यायचं आहे. म्हणजे माझ्या मनाला आता अन्य मिळवण्यासारखं काही राहत नाही. दॅट इज द चेंज. मला मिळवायचंच काही नाही, नको, बस पुरे. पोट भरलं आणि आपल्यासमोर एखादी डिश आली तर आपण काय करतो?
प्रामाणिकपणे तुमच्या मनात विविध प्रश्न आहेत. डिश कुठली आहे? मग आपण जर नाही म्हणालो तर मग आपली लोक काय म्हणतात? टेस्ट थोडंसं असं होतं, थोडंसं जस्ट, मग आपण ते घेतो. असं टेस्ट करत करत धरून चाला 100 डिशेस झाल्या असं धरा. पोट भरल्यानंतरच्या टेस्ट करत 100 डिशेस. आता त्याच्या पुढे काय होणार आहे? जर डिश आली तर तुम्ही डिश यायच्या आधीच नको म्हणणार आहात. बास, आता जात नाही इथून, असं होणार आहे. म्हणजे हे जे बास आहे ते केव्हा झालं? पूर्ण जागा नाही शिल्लक. आणि त्या आत्मानुभूतीचा अनुभव आल्यानंतर मनाला आनंद मिळवायला जागा शिल्लक नसते, कारण ते आनंद रूपच झालेलं असतं. आता वेगळीकडनं मला मिळेल हा संभव संपला. म्हणून समर्थ म्हणतात मनोरथ पूर्ण होती, ते पूर्णत्वाला जातं, फुलफिल्ड. जो पूर्ण प्राप्तीचा दाता, जो भवसिंधूचा त्राता, तयाचेनी प्रसादे आता करीन वक्तृत्व. आता मी वक्तृत्व करणार आहे. कोणाच्या आधाराने? तर त्याच्या आधाराने. तो कसा आहे? जो पूर्ण प्राप्तीचा दाता, तो दाता आहे आणि पूर्ण प्राप्ती करून देणार आहे. मी आता पूर्ण जे सांगितलं ते मिळवूनच देतो तो. त्याच्या एकदा का आपल्या डोक्यावर हात पडला त्यांचा कृपा आशीर्वाद, की पक्क समजा मिळवण्यासारखं काही राहत नाही. पण हे पण पक्क समजा ते वाटेलच्या डोक्यावर हात पण ठेवत नाही. ते टेस्ट करतात. माहिती आहे ना मडकं? नामदेव महाराजांचं ती कथा माहिती आहे सगळ्यांना. ते टेस्टिंग होतं ना, मडकं कच्चं आहे, पण तरी तुम्हाला सांगतो ते नामदेव महाराजांचं मडकं बऱ्यापैकी आपल्यापेक्षा पक्क होतं. तेव्हा आपण त्यांना तेच बोलण्याचे प्रतिज्ञेचे नाही होत. त्यांचं मडकं खूप पक्क होतं, पण ते थोडंसं डिग्री राहिलेलं होतं. तेवढ्याच डिग्रीचा फरक होता. सो ते कच्चं आहे हे म्हणण्याची आपली प्राज्ञा नाही, ती मुक्ताईची प्राज्ञा आहे. यस, ती ज्ञानेश्वर महाराजांची प्राज्ञा आहे, प्रतिभा त्यांची. त्यांना ते जमण्यासारखं आहे. मला का नाही जमणार आहे? कारण माझं अजून मडकंच तयार नाही आहे, माझं अजून माती स्वरूपात आहे. सो जे माती स्वरूपात आहे ना, ते आता मडक्याबद्दल काय बोलावं? नाही बोलू. पण मी माती स्वरूपात किमान कुंभाराकडे तरी आहे, हे माझं भाग्य आहे. एवढं मात्र पक्क समजा. कुंभाराकडे मी आलोय ना, केव्हा तरी इव्हेंच्युअली तो माझं मडक्यात रूपांतर करणार आहे, 100% करणार आहे. समर्थ म्हणतात जो पूर्ण प्राप्तीचा दाता, जो भवसिंधूचा त्राता. जो भवसिंधू हे मायाजळ जे आपल्याला दिसतंय विश्व, हे सगळं भव आहे, भवरोग म्हणतात त्याला. त्या भवसिंधूचा त्राता इकडून तिकडे नेणारा आहे. तयाचेन प्रगटे आता, तयाचेनी प्रसादे आता करीन वक्तृत्व. त्याच्या प्रसादाने म्हणजे त्याच्या कृपेने प्रसाद प्राप्त होतो. प्रसाद होतो म्हणजे काय? आपण प्रसाद खातो, होय की नाही? आपण प्रसादाला काय म्हणतो? खाणं, बरोबर आहे. पण तो प्रसाद व्हावा लागतो, तो तयार करावा लागतो ना, म्हणजे तो व्हावा लागतो. प्रसाद ह्या शब्दाने त्याची कृपा. मी त्याला खाद्य स्वरूपात आणला, कारण माझ्या त्यातल्या त्यात जे इंद्रिय सक्षम आहे त्याच्या स्वरूपात मी त्याला आणून ठेवलेला आहे, बरोबर आहे? मग तो घेऊ नये का? 100% घ्यावा, डेफिनेटली, इट इज वर्थ. पण तो प्रसाद, त्याच्या आतली भावना आणि त्याची कृपा इथपर्यंत त्याची मागे नोंद झालेली पाहिजे. म्हणजे मला हा भौतिक प्रसाद माझ्या हातात आहे, त्याच्यातनं त्याच्या कृपेचा प्रसाद जो मूलभूत संकल्पना आहे तिथपर्यंत मला जायचं आहे, तो मात्र आपल्याला लक्षात आला पाहिजे. समर्थ म्हणतात आता त्याच्या प्रसादाने, त्या वक्तृत्वाने मी आता वक्तृत्व करेन, मी आता सांगायला लागेन. काय? जे वक्तयाची लक्षणे अतिउत्तमे सुलक्षणे, क्रिया पालटे निरूपणे श्रोतयाची. आता वक्त्याची आणि श्रोत्याची लक्षणं सांगतो, आणि लक्षणं सांगण्यामागे स्वच्छ हेतू, क्रिया पालटे. सगळं समर्थांचं आहे ना वाङ्मय. याचा एक मुख्य जर बिंदू असेल तर तो म्हणजे स्वॉट ॲनालिसिस. सतत सातत्याने तुम्ही आउटपुट, हल्लीच्या भाषेत तुम्ही आउटपुट काय देताय ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि आउटपुट इज तुम्ही काय मिळवताय, तुमच्यात बदल काय होतोय, बदल होतोय का? इफ येस देन ओके, इफ नो रीड, परत वाचा. हे मुख्य सूत्र आहे. समर्थ सांगत जात असतानाच मुळी क्रिया पालटे, जोपर्यंत क्रियेत बदल नाही तोपर्यंत ऐकून उपयोग
हे जे तुम्ही नाही म्हणालात त्याला जबाबदारी आहे बरं, ती जबाबदारी तुम्ही घेतली आहेत असं गृहीत धरून आपण पुढे जाऊया ना. इथे होच म्हणा, नाही म्हणू नका. तर समर्थ म्हणतात, जे वक्तयाची लक्षणे अतिउत्तमे सुलक्षणे. मी आता उत्तम वक्ता जो आहे ना त्याची लक्षणं सांगायला घेतो, जे ऐकताना सुद्धा श्रोत्यांना बरं वाटेल आणि त्यातनं क्रिया पालट होईल, आपल्यामध्ये बदल होईल. सो बदल काय होईल, कशी लक्षणं आहेत. समर्थ म्हणतात, ऐसे सांगजे ती वक्ते तेणेची प्रसंगे श्रोते, जे कासेस लावूनी उतरिते भाविक जनासी. असे श्रोते आणि असे वक्ते असे जर मिळाले एकत्र तर त्या दोघांच्या आधाराने जे भाविक लोक आहेत ना ते कासेसे लावून उतरे. म्हणजे काय, पोहायला उतरवताना फ्लोट लावतात ना मागे शिकवताना, तर ते फ्लोटचं काम करणार आहेत ही दोघं जण. ज्याला पोहता येत नाही त्याच्यासाठी हा फ्लोट म्हणून होईल, जी भाविक जनांना ह्या तीरापासून त्या तीरावर अनायासे घेऊन जाणार आहे. कोणाला, भाविकाला, म्हणजे अगेन शरणागत आहे तो. हे गृहीत धरलंय. हे ना गंमत करतत्व. तुम्ही शरणागत नसाल तर मिळणार नाही, शरणागत आलात की तो बुद्धियोग देतो. येणं केनं प्रकारेणं ते तुम्हाला फ्लोट लावणार आणि तुम्हाला सक्षम करणार. माईन मधल्या वाटेत तो फ्लोट काढून घेतात. तुम्ही गटांगळ्या खाऊन तुम्हाला पोहायलाच लावतात आणि मग इथून तिथे नेतात. याचं उत्तम उदाहरण नामदेव महाराज. नामदेवांशी भगवंत बोलायचा पण अनुग्रह केला नाही, मग ते पाठवलं गुरुकडे. आहे ना, सगळ्यांना माहिती आहे आय थिंक सो गोष्ट ती, बरोबर आहे. तसंच अर्जुन अगदी सखा आहे, कृपा नाही, अनुग्रह नाही. गुरु आणि शिष्य हे नातं एस्टॅब्लिशच व्हावं लागतं. यू गो एनिव्हेअर, कुठल्याही ठिकाणी परमार्थासाठी. जोपर्यंत गुरु आणि शिष्य हे नातं नाही तोपर्यंत परमार्थात प्रगती नाही, तोपर्यंत परमार्थात पाऊलही नाही. कारण शिष्य झाला की उपदेश आहे आणि तो शिष्य तयार झाला की गुरु कृपा आहे. आणि गुरु नाही आहे तोपर्यंत कुठेही भरकटणाऱ्या नावेसारखी परिस्थिती आहे समुद्रामध्ये. आपल्याला वाटतं त्या भरकटणाऱ्या बोटीमध्ये असणारा जो मनुष्य असतो त्याला सातत्याने याचा बोध असतो की माझी नाव सतत पुढे पुढे चालली आहे. अँड दॅट इज द प्रॉब्लेम. कारण ती नाव कधी वळून पुढे पलीकडनं आली तरी ती पुढेच चाललेली असते. सो ती नुसती इकडून तिकडे जात असते. तिला योग्य दिशा हे गुरुचं कार्य आहे, ते होतच नाही. आणि म्हणून कुठलेही संत बघा, ते जेव्हा गुरुची स्तुती करायला लागतात तेव्हा अनावर होतात. कारण गुरुशिवाय तो शेवटचा टप्पा पारच होत नाही, नाहीच होत तो. आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळं समजावून घेणे आहे. म्हणजे शरणागती येईल आणि माझ्यात बदल होऊन ते कृपा करतील. तर तो कसा पाहिजे. समर्थ म्हणतात, भक्त विरक्त प्रेमळ शुद्ध ज्ञाते दीनवत्सल हृदये शुभ गंगाजळ निर्मळ जैसे. ते कसे आहेत, वक्ता कसा आहे, भक्त आहे. वक्ता हा पहिले भक्त पाहिजे, तो विरक्त पाहिजे. भक्त आहे म्हणजे भक्ती आहे, विरक्त आहे म्हणजे वैराग्य आहे. प्रेमळ आहे, तो प्रेमळ पाहिजे. प्रेमळ आहे म्हणजे एखादा मनुष्य प्रेमळ आहे म्हणजे काय, तर तो रागवत नाही कोणावर, नाही का. आपण गृहीत धरतो ना प्रेमळ आहे म्हणजे काय, मीन्स व्हॉट, तर तो रागवत नाही सहसा कोणावर. तो राग येतो केव्हा, क्रोध येतो केव्हा, क्रोध नाही, क्रोध आणला की येत नाही, लोकच आणतात क्रोध आपल्याला. क्रोध येतो केव्हा येतो, न होता मना सारिखे, मनासारखं नाही झालं की राग आलाच. त्यांचं मन उन्मन झालेलं असतं, त्यामुळे त्यांना क्रोध येण्याची शक्यता जवळजवळ कमी असते. आणि जो त्यांच्याकडे दृष्टीला दिसतो क्रोध, त्याला म्हणायचं सात्विक संताप. म्हणजे अनेक जनहितार्थ जी गोष्ट चालू आहे त्याच्यात जर कोणी काहीतरी केलं की त्यांना त्या बाबतीत राग येतो. म्हणजे जनहित घडणार नाही किंवा जनद्वेष घडेल ती गोष्ट जी आहे, जी सगळ्यांना त्रासदायक आहे असं करणारा जो आहे त्याबद्दल त्यांना सात्विक संताप येतो. क्रोधाचा आविष्कार नसतो तो, म्हणजे तो आविष्कार सात्विक संतापाच्या रूपाने असतो. बॅड फॉर एव्हरीबडी आणि म्हणून दे आर अँग्री, दॅट्स ऑल. पण
इतर वेळी अत्यंत प्रेमळ. समर्थ म्हणतात भक्त विरक्त प्रेमळ शुद्ध ज्ञाते, शुद्ध आहे आणि ते ज्ञाते आहेत म्हणजे ज्ञानी आहे, भक्त आहे आणि वैराग्य आहे म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. या तीन गोष्टी परिपूर्ण आहेत ज्याच्या ठिकाणी तो म्हणायचा वक्ता. इथे अभिप्रेत वक्ता लक्षात घ्या, कारण हे वक्तव्य काय आहे, मला कथा सांगायची नाही आहे, मला निरूपण करायचं आहे. मला या शब्दाचं मी धरू नका, त्या स्थान महात्म्य म्हणजे व्यास, जे व्यास आहेत आपण ज्यांना व्यास म्हणतो किंवा जे गुरुपद आहे तिथून अभिप्रेत काय आहे तर ते निरूपण आहे. निरूपण म्हणजे ज्ञानगंगा, जिथून ज्ञानगंगा वाहणार आहे ते शुद्ध पाहिजे, ते भक्तिप्रधान पाहिजे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे ही समर्थांची व्याख्या आहे. तो एकरूप झालेला पाहिजे. कोणाशी? आत्मतत्वाशी, भगवंताशी. आणि तो ज्ञानी पाहिजे, तो विरक्त पाहिजे. जे याच्याकडे भक्ती आणि ज्ञान आहे ना परिपूर्ण, त्याच्याकडचं दृश्य स्वरूपातलं पहिलं लक्षण काही असेल तर ते वैराग्य आहे. हे पक्क धरा. दृश्य स्वरूपातलं म्हणजे काय, आपल्याला समजण्या येण्याजोगं. एखाद्याची भक्ती आपण समजू शकतो का? नाही. एखादा ज्ञानी आहे समजू शकतं का? नाही समजू शकत. हा ज्ञानी आहे की नाही आहे. आपण फार त्यांना बाह्य क्लोथ्सवरनं जाऊ, कपड्यांवरनं नाही. कपड्याचा काही संबंध नाही इथे. आपण जाऊ कशावरनं तर त्यातल्या त्यात ओळखायची खूण विरक्ती, ही पहिली खूण आहे. तो विरक्त असला पाहिजे, त्याला काही नको असं असलं पाहिजे, त्याला काही हवंय असं आहे, देन देर इज अ प्रॉब्लेम. पक्क समजा. समर्थ स्वतः म्हणतात विरक्त, भक्त विरक्त आणि प्रेमळ, शुद्ध ज्ञाते दीनवत्सल, हृदय शुभ. त्याचं हृदय कसं आहे? शुभ. शुभ म्हणजे स्वच्छ, शुभ म्हणजे पवित्र. पवित्र म्हणजे काय? ज्या ठिकाणी विषय येतात तिथे अपवित्रता येते. पंच विषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे 5 विषय सांगितलेले आहेत. आणि ह्या 5 विषय जे आहेत हे मायेच्या संदर्भातले आहेत सगळेच्या सगळे. आणि ह्याचा स्पर्श जिथे होतो म्हणजे या पंचविषय जिथे येतात तिथे मायेचं अस्तित्व असतं. माया हीच अपवित्र आहे आणि म्हणून मायेच्या पलीकडे ते असल्यामुळे त्यांचं हृदय कसं आहे? पवित्र, शुद्ध. अपवित्रता तिथे नाही कसली, ह्या मायेची. पंच विषयांपासून ते लांब आहेत. म्हणून इथे समर्थ म्हणतात पवित्र, भक्त विरक्त आणि प्रेमळ, शुद्ध, हृदय शुभ, गंगाजळ निर्मळ जैसे. गंगेच्या पाण्याप्रमाणे अत्यंत निर्मळ, शुद्ध आहे त्यांचं अंतःकरण. परोपकारी धार्मिक, क्रिया न घडता साशंक, जयांचा सन्निध विवेक सिद्धची असे. परोपकारी आणि धार्मिक आहेत, परोपकारी आहेत. ते परोपकारी आहेत म्हणून आपलं फावतंय. ते परोपकारी आहेत, त्यांना वाटलं की ह्या बुडत हे जन. तुकाराम महाराजांचा आहे ना तो न देखवे डोळा, त्याच्या आधीचं काय आहे? आता उरलो उपकारा पुरता. ते उपकारी आहेत, परोपकारी आहेत. कशा संदर्भातले उपकार करतात? जे त्यांना समजलंय ना ते वाङ्मय स्वरूपात आणतात. ते जर वाङ्मय स्वरूपात नसतं, जर दासबोध लिहिलाच गेला नसता, ज्ञानेश्वरी लिहिलीच गेली नसती, भागवत लिहिलं गेलं नसतं, रामायण महाभारत लिहिलंच गेलं नसतं, वेद लिहिलेच गेले नसते, तर वेदांत आलाच कुठून असता. आणि आपल्या ह्या आर्य सनातन वैदिक धर्माचं प्रामुख्याचं वैशिष्ट्य म्हणजे वेदांत आहे, द फिलॉसॉफी. ही अद्वैत तत्वज्ञान जे आहे हीच तर आपलं फिलॉसॉफी वेगळी आहे की जी ह्या 5 सेन्सेसपर्यंत बाकीच्यांची फिलॉसॉफी जाऊन थांबते, फार तर मनापर्यंत जाऊन थांबते. बुद्धी आणि मन अंतःकरणापर्यंतच थांबते. आपली फिलॉसॉफी ह्या 5 गोष्टींच्या पलीकडे जाऊन सांगते. हेच तर आपलं वैशिष्ट्य आहे. हे त्यांना कळलं, त्यांच्या अनुभवाला आलं आणि केला तो परोपकार. त्याने लिहून ठेवलं, ते लिहिलं. ही सर्वात मोठी कृपा केलेली आहे आपल्यावर. ही कृपा किती मोठी आहे पक्क धरा. ही जर कृपा नसती तर आपल्या आणि इतर धर्मांमध्ये काही फरक राहिला नसता. मनुष्य विषयांकडेच जाणे आहे. मायेचं मूळ लक्षण काय आहे?
आपण सगळ्यांचं मूळ लक्षण काय आहे? आपण मायेकडेच धावतो. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ही सगळी सातत्याने बनवलेच कशासाठी? विषयांकडे जाण्यासाठी. डोळे बनवलेत कशासाठी? मिटण्यासाठी? हां नाही, उघडे ठेवण्यासाठी. मग बघण्यासाठी. बघायचं आहे कुठे? बाहेर. जीभ असं कधी होते का चला दाताला चावून बघूया कसा लागतोय दात? होतं असं कधी? हां दाताने जर ठरवलं आतली जी जीभ आहे ना ती फार बडबड करते, हिला चावून संपवून टाकू, असं कधी आपलं होतं का? कशी जिभेची चव कशी हो? जिभेची चव काय कळते? नाही. हे सगळे बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाहेरचे विषय ग्रहण करण्यासाठी आहेत. म्हणजे माझी नैसर्गिक वृत्ती बाहेर जाण्यासाठीची आहे. दॅट इज माय प्रॉब्लेम अँड दॅट इज व्हॉट आय एम मेंट फॉर. मी क्रिएटच असा केलो आहे की मी बाहेरच बघणार आहे प्रत्येक वेळी. माझे विचार कशा संदर्भातले असतात? माझ्या संदर्भातले, माझ्याबरोबर बाहेरच्या संदर्भातले असतात. म्हणजे माझं घर, माझी माणसं, एटसेट्रा एटसेट्रा, मी मिळवलेलं, मी गमावलेलं, एटसेट्रा, सगळं काय आहे? बाहेर आहे. म्हणजे हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी हे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांचा मूलभूत निर्मितीचा स्वभावच बाहेर जाण्यासाठीचा आहे. आणि परमार्थ जो आहे तो बरोबर आत बघायचा आहे. विपश्यन, आत बघणे. पश्य वि, उलट, उलट बघायचं आहे. आणि उलट बघण्याची बुद्धी जरी केव्हा होईल? जर ह्या लोकांनी लिहून ठेवलं नसतं, कदाचित झाली असती एखाद्याला आणि तो शून्यापर्यंत जाऊनच थांबला असता. आणि ते सर्वात मोठी गोष्ट आहे की मी बघणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत मला शेवटचं पद अचीव करता येतं ते शून्य आहे. हा बघणारा जोपर्यंत विलीन होत नाही तोपर्यंत मला शेवटचं पद नाही. आणि सगळा खेळ परमार्थाचा या तेवढ्याच गोष्टीसाठी आहे. खूप अवघड आहे. तो बघणाऱ्याला बघणं हेच तर सर्वात खेळ आहे. मी आहे या आहेपणावरच सगळा परमार्थ आहे. स्वामी ज्याचं चिंतन करायचे ते एक छोटं पुस्तक आहे आशीर्वाद, त्याच्यामध्ये एक फार छान श्लोक आहे. एका शब्दात सच्चित आनंद आलेलं आहे सगळं. तो श्लोक असा आहे आपण, आपणा समजणे. आहे आपण हा एक भाग, आपणा समजणे ते जे तेची सच्चितपण वाटे स्वस्थ उपाधी नाही जैतो आनंद वृत्ती गुण. सच्चित आणि आनंद तिन्हीच्या व्याख्या एकदम सोपा करून सांगितल्या. त्यातलं आहे आपण जे आहे असं वाटतंय, आपणा समजणे हे जे वाटतंय तेच सत आणि चित आहे. आणि त्याचा बोध तो होत नाही आहे. आणि ते कसा करून घ्यायचा? तो जे वक्ता सांगतो तो वक्ता शुद्ध आणि ज्ञानी पाहिजे. आणि म्हणून समर्थ त्याची लक्षणं सांगतायत. कारण हा 21 समासी जो आहे तो शॉर्ट एकदम नटशेलमध्ये एका ग्रंथ काफी असा तयार करून दिलेला आहे समर्थांनी. म्हणजे तो फक्त साधकांसाठी सांगितलेला आहे समर्थांनी. साधकाला काय आवश्यक आहे तेवढंच दिलं आहे. व्यवहारातला फारच कमी भाग आहे, जवळजवळ नाही भाग आहे. त्यासाठी हा ग्रंथ आहे. मग नटशेलमध्ये सांगण्यासाठी आता श्रोता आणि वक्ता. वक्ता असा पाहिजे ज्ञानी, परोपकारी, धार्मिक, तो धार्मिक पाहिजे. क्रिया न घडता साशंक, क्रिया घडली नाही तर तो साशंक झाला पाहिजे. म्हणजे आपलं नित्यकर्म आहे. मी नित्यकर्म काहीतरी पूर्वीच्या काळी नित्यकर्म असायचं प्रत्येकाचं. नित्यकर्म म्हणजे याला आपण म्हणतो ते नव्हे, परफेक्ट शब्दाची व्याख्या घेऊ नका इथे. नित्यकर्म म्हणजे आपण जे नित्य करतो ते कर्म, नका घेऊ ती व्याख्या. ते आपण सुटणारच नाही आपल्या आयुष्यात. नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्म करतो अशी गीता सांगते. एक क्षणसुद्धा कर्माशिवाय जर राहता येत नाही, मग माझं हे नित्यकर्म काय? तर शास्त्राने प्रत्येकासाठी काहीतरी ईश्वरोपासनेचं कर्म काढून दिलेलं आहे बाजूला. दिस मस्ट बी डन, हे एवढं झालंच पाहिजे. आणि ते प्रत्येकजण पूर्वी फॉलो करत असे. प्रत्येकासाठी ईश्वरोपासनेचं काही ना काहीतरी घरातलं होतच होतं. इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड क्रीड, कुठल्याही जातीचा असू द्या, त्या सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी काढून दिलेलं आहे. कोणासाठी नाही असं नाही. आपल्या इथे मध्यंतरीच्या काळात ही समजूत पसरवण्यात आली, एखादं कर्म श्रेष्ठ आणि एखादं कर्म कनिष्ठ. ईश्वरोपासनेतलं मी सांगतोय, इतर कर्मांचं नव्हे, ते तर सोडूनच द्या, व तो अलगही भाग आहे. पण यज्ञ करणं म्हणजे काहीतरी ग्रेट आणि पूजा करणं म्हणजे काहीतरी कमी, असा विचार करू नका. इट इज रॉंग.
तुम्ही ज्या भावनेने करता आहे ती भावना प्लेज, पक्क समजा, पण ते नित्य करायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आपल्या घरातली देवपूजा आहे, देवाला बसलो मी देवपूजा करायची आहे रोज. ह्याबद्दल मला सांगायला नको, इथे अभिप्रेत आहे की प्रत्येकाने देवपूजा करणं गरजेचं आहे. प्रत्येकासाठी थोडा जप हा गरजेचाच सांगितलेला होता. प्रत्येकासाठी प्राणायाम नित्य होता, प्रत्येकासाठी व्यायाम नित्य होता आणि प्रत्येकासाठी शरीर मेहनत काढून ठेवलेली होती. तुम्ही नीटनेटकं बघितलं ना पूर्वीचे आपलं शास्त्र आणि पूर्वीची पद्धती जीवन जगण्याची, तर प्रत्येकाला ना शरीर मेहनत सांगितलेलीच होती, काढून ठेवलेली होती फॉर एव्हरीबडी. ती गेली आणि सगळं बिघडलं बघा. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, गडावर मोठे मोठे कार्यक्रम जेव्हा होतात ना, अगदी तुम्ही येऊन बघा, तरुण मुलं जी आहेत ना ती खुर्च्यांवरच बसू शकतात आणि वयस्क लोक बिनधास्त खाली मांडी घालून बसतात. हे अगदी आम्हाला नित्य बघायला मिळतं. इज इट गुड, इज इट बॅडचा विषयच नाही, दिस इज अ फॅक्ट. का? त्यात दोष नाही आहे, कारण त्यांना बसवण्याची स्टाईल लहानपणापासून तशी केली गेलेली आहे. दिस इज अ प्रॉब्लेम. लहानपणापासून मुलं शाळेत गेली बेंचवर आहेत, घरी आली खुर्चीवर आहेत, नाही तर सोफ्यावर आहेत, नाही तर पलंगावर आहेत. त्यामुळे ती जमिनीवर बसतच नाहीत, म्हणून तरुण झाल्यानंतर जमिनीवर राहत नाही. हा म्हणजे दिस इज अ फॅक्ट. आपल्याला हे समजून घ्यायला हवं आहे. सो माझा मुद्दा कुठून आला हा सगळा, तर हे नित्य कर्म, हे क्रिया सगळ्यांसाठी होत्या, त्यातनं ते शुद्धता यायची म्हणून ईश्वरोपासना. आणि असं नाही घडलं तर ज्याचं मन साशंक होतं, मग इथे संदर्भ कशाचा आहे, कुठलीही चांगली क्रिया जर नाही झाली योग्य, तर ज्याचं मन साशंक म्हणजे चिंतित झालं पाहिजे, अरे नाही बरोबर झालं हे. जाता जाता चुकून मुंगीवर पाय पडला, आता अगदी प्रामाणिकपणे आपल्याला ठरवा, वाईट वाटतं का मला, सांगू नका हो नाही. कारण बेसिकली पाय पडला हेच आधी कळत नसतो. ती चावत नाही तोपर्यंत आधी कळत नाही मी मुंग्यांच्या इथून आलोय. मुद्दा साशंक होणे. सो दॅट इज इम्पॉर्टंट. ते आवश्यक आहे, ते घडायला पाहिजे. मी चुकीची क्रिया, वाईट काहीतरी, दोषपूर्ण काहीतरी घडलं की माझं मन साशंक झालं पाहिजे. असं ज्याचं होतं त्याच्याबद्दल हे चालू आहे. तो वक्ता आहे, तो असा पाहिजे आणि तो असा असतोच. कारण पहिली लक्षणं जी सांगितलीत ना, जो भक्त आहे, जो ज्ञानी आहे, जो प्रेमळ आहे, तो साशंक होणारच आहे. पण ही सांगितलीत समर्थांनी लक्षणं. समर्थ म्हणतात, क्रिया न घडता साशंक, जयांचा सन्निध विवेक सिद्धची असे. ज्यांच्याकडे विवेक सदैव असतो. विवेक करणे, निवाडा करणे. विवेक या शब्दाचा अर्थ आहे निवडणे. तर काय निवडायचं आहे? सार आणि असार, नित्य आणि अनित्य. सातत्याने ज्याची बुद्धी कुठल्याही प्रसंगामध्ये हे सतत निवाडा करत राहते, यातलं नित्य काय आणि अनित्य काय, सार काय आणि असार काय. हे तुम्हाला सांगतो, गंमत बघा, अनुभवून बघा. भांडण सुरू झालं की नाही की विवेक जागा करायचा, हे सगळं असत्य आहे म्हणायचं. सो चालू दे त्यांचं काय चालायचं ते, उपयोगाला यायचं. पटतंय का बघा आणि करून बघा, पुढल्या वेळी मला सांगाल थँक्स म्हणून. तर हे सगळं असत्य आहे, खोटं आहे सगळं. त्यामुळे बोलणारा किती बडबडू दे का नाही, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण ते ज्याचा तो विवेक सदैव जागा राहतो, तात्पुरता आहे. हा तात्पुरता जागा केलेला आहे. तात्पुरता जागा होणं म्हणजे कुंभकर्ण आहे. एकच दिवस जागा होतो म्हणजे विवेक तात्पुरता जागा होतो, इतर वेळी झोपलेला असतो. समर्थ म्हणतात, सदा सन्निध विवेक सिद्धची असे. आणि तो निस्त सन्निध नाही आहे, तो सिद्ध आहे, म्हणजे रेडी ऑलवेज फॉर यूज, म्हणजे त्याचा उपयोग केला जातोय, असा तो विवेक. सदा सन्निध विवेक सिद्धची असे. जैसेची बोलणे तैसीच क्रिया, ऐसा वक्ता जोडलिया, तत्काळ बाणे श्रोतया, अंगी निरूपण. आता इथे समर्थ म्हणतात, जसं वक्ता जर त्या तोडीचा असेल, जर त्या कॅटेगरीचा असेल, तर तो सांगितल्या श्रोत्यांना ते जे निरूपण चालू आहे ते अंगी बांधतो.
मला कल्पना आहे हा प्रश्न कुठे चाललाय आणि हा प्रश्न कुठे येऊन थांबणार आहे याची मला कल्पना आहे. पण हे समर्थ म्हणतायत आणि समर्थ वक्ते आहे तिथे, असं गृहीत धरा, माझ्याकडे बघू नका. तर हे श्रोते कसे, वक्ता कसा असावा, तो स्वतः ज्ञानी जर असेल, सगळा खेळ कुठे येऊन थांबतो, तो अनुभवाचा आहे. आणि ज्याला स्वतःला त्या ज्ञानाचा अनुभव आलाय ना, तो युक्तिप्रयुक्तीने श्रोत्यांना ते बरोबर समजावून देतो. इन अदर वर्ड्स, ज्याला एखादा विषय योग्य तऱ्हेने समजलाय तोच दुसऱ्या माणसाला समजावून सांगू शकतो. वारंवार ज्याचा एखाद्या गोष्टीत रियाज झालेला आहे तो त्याला पटकन शिकवू शकतो. ड्रायव्हिंग किंवा स्वर लावणी ते कोण सांगू शकतं अचूकपणे, पटकन, नेमकं. हे नेमकं सांगणं नसतं, तर तो नेमका चुकतोय कुठे हे त्याला कळतं आणि तेवढीच सुधारणा तो करतो. त्याला नेमकं यायला लागतं. कारण समजावून सांगणं सगळ्यांना सारखं असतं, पण जी होत नाही, ज्या चुकीमुळे होत नाही, ती चुकी समजावून तेवढी बाजूला घेणं हे अनुभवांतीच शक्य होतं, केवळ शब्दज्ञानाला शक्य होत नाही. म्हणून अनुभवी पाहिजे. म्हणून समर्थ एका ठिकाणी म्हणतात वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा, तो अनुभवाचा पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात त्याच्या ठिकाणी हे निरूपण पक्क अंगी बांधतं. वक्ता तोची तो शांत आणि असे पूर्ण प्राप्त, सर्व काळ क्रोधेत संतप्त, तो वक्ता नको. आता ह्याच्या पुढची जी लक्षणं आहेत ना, ते वक्ता नको ह्याबद्दल हे पालुपद लावून समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे वक्ता कसा नसावा इथे काय सांगतायत. पहिला अर्धा भाग, वक्ता तोची जो शांत, जो शांत आहे, ज्याच्या ठिकाणी त्या अनुभवाची प्राप्ती एकदा झाली. खरं सांगू का, गाढ झोपेला जाताना आपण कसे असतो, शारीरही शांत ठेवायचा प्रयत्न करतो आणि मनसुद्धा शांत ठेवायचा प्रयत्न करतो. आता काहीतरी घरात गडबड झाली आणि आपण उठलो आणि काय जो काय राग काढायचा तो करून माझी झोपमोड केली वगैरे सगळं बोलून आपण आलो की आपण परत कुठल्या स्थितीत जायचा प्रयत्न करणार आहोत. जी स्थिती आपण सोडली होती ना त्या स्थितीत परत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो अगेन मला शांतच व्हावं लागतं नाईलाजाने. जोपर्यंत रागावून मी येऊन झोपायचा प्रयत्न करतो आणि जोपर्यंत राग शांत होत नाही ना तोपर्यंत झोप पण लागत नाही. तसं साधनेचं आहे. मला त्या अवस्थेला जाण्यासाठी म्हणून 1 तास मी जर आसनावर ध्यानस्थ बसलो तर ध्यान लागत नाही. त्यासाठी मला उरलेले 23 तास शांत राहावं लागतं, तेव्हा 1 तास मी आसनावर बसल्यानंतर ध्यान लागतं. आपण सकाळी 1 तास ध्यान असं टाईम शेड्यूल करून चालत नाही. म्हणजे ते टाईम शेड्यूलमध्ये असावं डेफिनेटली, पण त्यासाठी मला इतर 23 तास तो जो विवेक सांगितला आहे ना तो सदैव सन्निध ठेवायला लागतो. तो जर विवेक उरलेले 23 तास जागा राहिला तर 1 तास न सांगता न चुकता अचूक ध्यान होतं, किंबहुना समाधान देणारं ध्यान साध्य होतं. म्हणून तो शांत पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी पराकाष्ठेची शांतता आहे ध्यानावस्थेमध्ये, तर मला किमान थोडं तरी शांत राहिलं पाहिजे दिवसभर. म्हणून ते गीत रामायणामध्ये आहे ना, दीक्षित तो नित्यक्षमी, ऐकलं असेल आपण. व्हॉट इज दॅट? मी एकदा का दीक्षा घेतली ना की मला क्रोध करता येत नाही आहे, मला शाप देता येत नाही आहे, मला संहारक होता येत नाही आहे, कारण मी सत्वगुणावर अधिष्ठित असतो, सत्वगुणाचं आवाहन करून मी बसलेलो असतो. दॅट्स इट. आता ती समाधी अवस्था जर मिळवायची असेल तर मला त्याची दीक्षा घेऊनच बसावं लागणार आहे लाईफ टाईम. इट इज फॉर लाईफ टाईम. म्हणून शांत. सो त्याच्या ठिकाणी पहिला गुणधर्म शांत. समर्थ इथे म्हणतात वक्ता तोची जो शांत आणि असे पूर्ण प्राप्त, त्याला पूर्ण प्राप्ती झालेली पाहिजे, ज्याचं आपण मगाशी बघितलं. पूर्ण प्राप्त, सर्व काळ क्रोधेत संतप्त. जो वक्ता क्रोधित आहे ऐसा वक्ता नको असं समर्थ म्हणतात. तो वक्ताच नको जो इतका चिडचिड करतोय, तर तो वक्ता नको म्हणून समर्थ सांगतात. आणि पुढे लक्षणं आहेत काय काय नको, ती आपण पुढल्या वेळी बघूया. इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.